काही कार्यक्रम नाही, आता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जायचंय. त्यानंतर घरी जाऊन मी मुंबईला मला उद्धव साहेबांनी फोन केला की कोणत्याही परिस्थितीत मुंबईला कार्यक्रमाला या म्हणून जा. आज पण तुम्ही भावनिक झालेले बघायला प्रेमाने समाजाच्या सर्व लहान थोर गरीब यांच्या प्रेमावर मी निवडून आलो. ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेची मी प्रामाणिक आहे. समाधानाची भावना आहे. जे आपण केले तो निर्णय मी घेतला, तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावती आहे. ऑपरेशन टायगर आपण सुरुवातीपासून काय आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो. शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळते. प्रेम खूपच ते मला वाटतं वाढलं. आपलं जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही. जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं. आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे प्रेम खूप महत्त्वाचं मोठं आहे असं वाटतं. मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही. हो, पण आज वर्धापन दिन आहे. आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार.